हर हर महादेव. मित्र आणि मैत्रिणींनो, श्रावणात रुद्राभिषेक करायचा विचार करत आहात, पण रुद्राभिषेक नेमका कधी करावा, त्यासाठी कोणते साहित्य लागते आणि घरी रुद्राभिषेक कसा करायचा? आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सेव्ह करून नक्की ठेवा. चला तर मग पाहूयात, श्रावणात रुद्राभिषेक का करावा. श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या काळात शिवलिंगावर जलाभिषेक, रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण आणि ओम नमः शिवाय जप करण्याची परंपरा ही आहेच. धार्मिक श्रद्धेनुसार श्रावणात केलेली शिवोपासना मनशांती, भक्ती आणि सकारात्मकतेसाठी महत्त्वाची मानली जाते. रुद्राभिषेक हा विशेषतः शिवाला समर्पित वैदिक उपासनेचा प्रकार मानला जातो. तर पाहूयात की रुद्राभिषेक कधी करावा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्रावणात रुद्राभिषेक कोणत्या दिवशी करावा. तर महाराष्ट्रातील 2026च्या श्रावणात श्रावणी सोमवार येत आहेत. 17 ऑगस्टला पहिला, 24 ऑगस्टला दुसरा आणि 31 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार, 7 सप्टेंबरला चौथा श्रावणी सोमवार. यापैकी कोणत्याही श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक तुम्ही करू शकता. याशिवाय प्रदोष काळ आणि शिवरात्री हे महत्त्वाचे शिवपूजेसाठी विशेष मानले जातात. तर 17 ऑगस्ट 2026 हा दिवस यंदा आणखी विशेष आहे, कारण नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार एकाच दिवशी आले आहेत. तर पाहूयात रुद्राभिषेकासाठी कोणते साहित्य लागते. तर रुद्राभिषेकासाठी खूप मोठी यादी असणे आवश्यक नाही. तुम्ही साध्या पद्धतीने आणि भक्तिभावाने पूजा करू शकता. मुख्य साहित्य म्हणजे शुद्ध जल किंवा गंगाजल, दूध, दही, मध, तूप, साखर ही 5 द्रव्ये मिळून पंचामृत तयार केले जाते. याशिवाय बेलपत्र, फुले, अक्षता, तुपाचा किंवा तेलाचा दिवा, धूप, चंदन, भस्म, फळे किंवा नैवेद्य आणि रुद्राक्षमाळ ही सामग्री ठेवू शकता. पण ही सगळी सामग्री उपलब्ध नसली तर पूजा थांबवू नका. शुद्ध जल, बेलपत्र आणि मनापासून ओम नमः शिवाय जप करून साधी पूजा, शिवपूजा देखील तुम्ही करू शकता. तर घरी रुद्राभिषेक कसा करावा, आता जाऊन घेऊया अगदी सोपी पद्धत. प्रथम म्हणजे स्वच्छता. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि पूजा करण्यासाठी जागा स्वच्छ करा. शिवलिंग स्वच्छ पात्रात ठेवा. गणपती स्मरण. सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करून पूजा निर्विघ्न होण्यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी तर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील लावू शकता. त्यानंतर पूजेला सुरुवात करा. त्यानंतर जलाभिषेक करा. सर्वप्रथम शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करा. मनात किंवा मोठ्या आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करा. त्यानंतर पंचामृत अभिषेक. श्रद्धेनुसार दूध, दही, मध, तूप आणि साखर यांचे पंचामृत अर्पण करा. प्रत्येक द्रव्य अर्पण करताना शिवनामस्मरण करू शकता. त्यानंतर पुन्हा जलाभिषेक. पंचामृतानंतर पुन्हा शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ करा. शेवटी गंगाजल उपलब्ध असल्यास ते अर्पण करू शकता. त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, फुले, अक्षता, चंदन किंवा भस्म तुम्ही लावू शकता. त्यानंतर पाहूयात की कोणत्या मंत्राचा जप तुम्ही करायला पाहिजे. तर रुद्राभिषेक करताना ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र श्रद्धेने जपता येतो. किंवा तुम्ही गौरी शंकराय नमः या मंत्राचा जाप देखील करू शकता. शास्त्रोक्त रुद्राभिषेकामध्ये श्रीरुद्रम, रुद्रसूक्त पठणाला विशेष स्थान आहे. त्यामुळे मंदिरात किंवा जाणकार पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली रुद्राभिषेक करत असाल तर श्री रुद्रमाचे पठण केले जाते. घरी साधी पूजा करत असाल तर ओम नमः शिवाय जप करणे हा सोपा पर्याय आहे. शेवटी काय करावे हे पाहूयात. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुन्हा दिवा लावू शकता, धूप टाकू शकता किंवा अगरबत्ती लावू शकता. त्यानंतर तुम्ही फुले अर्पण करा आणि महादेवाची आरती नक्की करा. त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता प्रसाद म्हणून, फळे किंवा काही मिठाई असतील तर. आणि काही क्षण शांत बसून मनापासून प्रार्थना करा. हे महादेवा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे, घरात सुख शांती राहू दे आणि माझ्या मनाला सदैव योग्य मार्ग दाखव. लक्षात ठेवा, रुद्राभिषेकासाठी किती मोठी पूजा केली, किती साहित्य वापरले किंवा तुम्ही किती मोठी दानदक्षिणा दिली, यापेक्षा आपल्या मनातील श्रद्धा आणि भक्तिभाव महत्त्वाचा आहे. श्रावणात शक्य असेल तर तेव्हा महादेवाचे स्मरण नक्की करा आणि शिवचालीसा नक्की वाचा. ओम नमः शिवाय म्हणा आणि महादेवाच्या चरणी आपला संकल्प अर्पण नक्की करा. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण पुढील श्रावणी सोमवार रुद्राभिषेक करताना ही माहिती तुमच्या उपयोगी येईलच. महादेवाच्या भक्तांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.